नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नख दंत केश शारीर हे पाहणार आहोत. आपल्या जो पेपर आहे ॲनाटॉमीचा त्यामध्ये आपल्याला यावरती एक फिक्स SQ पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये आपल्याला नखवर येऊ शकतो, दंतवर येऊ शकतो किंवा केशवर येऊ शकतो. याचा प्राकृत विकृत लिहून ह्याची नाही का उत्पत्ती कशी झाली, काय ह्याचं स्वरूप सगळं लिहायचं आहे. किंवा तिन्ही सुद्धा येऊ शकतं जसं की नख दंत आणि केश यांचे प्राकृत विकृत स्वरूप, यांची उत्पत्ती वगैरे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्याला पाहायचं आहे की काय नखशारीर. आता नखशारीरमध्ये काय नखची उत्पत्ती कशी झाली. आता नखाची उत्पत्ती कशी सांगितली की षष्ठे स्नायू शिरा काय म्हणलंय स्नायू रोम बलवर्ण नख त्वचा. म्हणजे 6व्या महिन्यात काय होतं, आचार्य वाग्भटनुसार काय की नखाची उत्पत्ती होती. हा कसा आहे पितृज घटक आहे. हा म्हणजे पिताच्या घटकापासून उत्पन्न झालेला आपलं हे म्हणजे पितृज घटक आहे आपला. त्यानंतर काय सांगितलंय की आचार्य वाग्भट काय सांगितलं, नख हे अस्थि धातूचा मल आहे. जे अस्थि धातू आहेत आपले त्याचा मल आहे काय नख. त्यानंतर काय नखाचे प्राकृत स्वरूप काय. आता नखाचं प्राकृत स्वरूपमध्ये काय सांगितलंय, नख कसे आहेत हे मजबूत असतात, गोलाकार असतात, गुळगुळीत असतात, तांबूस वर्णी असतात, उंच असतात. त्यानंतर कासवाच्या पाठीच्या आकाराचे असतात, जसं कासवाची पाठ असते तसे आकाराचे असते. तसं प्रकृतीनुसार कसे असते, वात प्रकृतीमध्ये कसे असते की खरखरीत असते, तसे पित्त प्रकृती कसे असते तांबूस वर्णाचे असते, आणि कफ प्रकृतीमध्ये स्निग्ध स्थिर आणि सुंदर दिसायला असते. हे आपल्या प्रकृतीनुसार. तसंच काय सांगितलं धातू सारतेनुसार कसं असते, जे काय सांगितलंय रक्त धातू सारता असेल त्यामध्ये नख हे स्निग्ध असते, लाल रंगाचे असते, शोभवंत वगैरे असेल. तसंच मेद सारतेमध्ये कसं नख हे विशेषतः स्निग्ध असतात. तसं अस्थि धातू अस्थि धातूचं जास्त सारता आहे शरीरात, त्यामध्ये नख कशी असतात मोठी असतात त्या व्यक्तीमध्ये. आणि ज्या व्यक्ती शुक्र धातूची सारता आहे म्हणजे शुक्र धातू प्राधान्य जास्त, त्यांची नख कशी बळकट असतात अशा प्रकारे. आता नखाचे विकृत स्वरूप. नखाचे विकृत स्वरूपमध्ये काय सांगितलंय की नख कसे पांडू व्याधीत नखे निस्तेज व पांढरट दिसतात. म्हणजे पांडू व्याधीत म्हणजे कसं होतं, जे आपली पांडू व्याधी त्यामध्ये नखे कसे निस्तेज दिसतात आणि पांढरट दिसतात आपल्याला. तसंच कामला व्याधीमध्ये पिवळी नखे दिसतात. तसं हृदय कार्य विकृतीत नखे निळसर दिसतात. नख जर निळसर दिसली तर हृदय विकार किंवा हृदय कार्य विकृती समजून घ्यायची. तसंच काय श्वास अवरोध मध्ये काय होतं, नखे निळसर दिसतात. तसं राजयक्ष्म व्याधीत कसं होतं, नखे सपाट आणि खोलगट दिसतात. तशाच प्रकारे नखाच्या परीक्षणाचे महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे की कसं आपण नखाचं परीक्षण करतो. आता काय सांगितलं आकार वर्ण आणि स्वरूप यावरून आपण नखाचं परीक्षण करतो. आकारवरून कसं उन्नत या प्रकारचे विकृत नखे रुंद असून मध्यभागी फुगर असतात. जे उन्नत व्याधी आहे त्यामध्ये आपण काय होतं आकारवरून उन्नत व्याधीवर की आकारवरून सांगू शकतो की त्यामध्ये नखे कसे विकृत नखे रुंद मध्यभागी फुगीर दिसतात. म्हणजे रुंद दिसतात मध्यभागी फुगीर दिसतात. त्याच प्रकारे काय सांगितलं आणखी की वर्ण. आता वर्णामध्ये कसं सांगितलं पांढूर व्याधीमध्ये कसं असतं की नखे हे पांढुरोगात कधी दिसतात निस्तेज किंवा श्वेत दिसतात. पांढुरंग म्हणजे श्वेत म्हणजे जवळपास पिवळसर वर्ण दिसतात असं. किंवा नंतर काय सांगितलंय की स्वरूप. आता स्वरूपावरून कसं सांगितलं कुष्ठ जे रोग असतो आपला, तर कुष्ठरोगात नखाचा नाश झालेला दिसतो. जे कुष्ठरोग व्याधी असते त्यामध्ये नखाचा नाश होऊन जातो. आता दुसरा सुरू करायचा आपला दंतशरीर. आता दंतशरीरमध्ये काय सांगितलंय की व्याख्या काय, तोंडामधील कठीण अन्न चावण्याचे साधन असलेला अवयव म्हणजे दंत होय. म्हणजे आपण ज्याद्वारे अन्न चावतो त्या कठीण अवयवाला काय म्हटलंय आपल्याला की दंत म्हटलंय. आता दंतचं काय सांगितलंय, आचार्य शारंगधरमध्ये दंत या अस्थि धातूचा उपधातू आहे. आचार्य शारंगधर काय सांगतात अस्थि धातूचा उपधातू आहे दंत. त्यानंतर काय सांगितलंय मनुष्याची दंत संख्या 32 आहे. 32 दात असतात आपल्यामध्ये. त्यामध्ये काय सांगितलंय 20 हे दात द्विज म्हणजे द्वंद्वा उगवणारे असतात. आणि 8 कसे असते सकृत जात म्हणजे एकदाच उत्पन्न होणार असतं. जे 8 दात असते ते एकदाच येतात आणि 20 दात आहे ते द्विज असते. ह्याच्यावर MCQ घेऊ शकतो. तसं दंताचे आता प्राकृत स्वरूप पाहिजे आपल्याला. प्राकृत स्वरूपमध्ये काय सांगितलंय की दंत कसे असतात सर्व दात हे घट्ट असतात, भरीव असतात, पांढरे स्निग्ध निर्मळ निरोगी व वरचे दात खालच्या दाताचे किंचित पुढे असणे. तसं हिरड्या आहे अगद्या सारख्या असणे. तसे हिरड्या कशा असणे तांबड्या स्निग्ध मोठ्या जाड घट्ट, यांचे दात अगदी घट्ट बसलेले आहेत अशा असावे. तसंच काय सांगितलंय 8व्या महिन्यात येणारे दात हे सर्व गुण संपन्न असतात. जे 8व्या महिन्यात येणारे दात असतात लहानपणी ते सर्व गुण संपन्न असतात. तसंच काय सांगितलंय प्रकृतीनुसार दाताचे प्राकृत स्वरूप वेगळे आढळते. वात प्रकृतीमध्ये कसे दात हे आकाराने लहान असतात, अनियमित असतात, खरखरीत असतात व भंगूर असतात. तसं पित्त प्रकृती कसं असतात दात हे पिवळसर असतात व अनियमित असतात. तसे कफ प्रकृतीमध्ये दातमध्ये श्वेत असतात म्हणजे पांढरे असतात, स्थूल असतात, नियमित असतात आणि श्लक्षण असतात. तसं धातू सारतेनुसार दाताचं काय सांगितलंय की
दात कसे असतात की मेदसार व्यक्तीमध्ये दात हे स्निग्ध असतात, तसं अस्थिसार व्यक्तीमध्ये दात हे मोठाले असतात. तसे शुक्र धातुसारमध्ये जे व्यक्तिप्रधान असतात त्यामध्ये स्निग्ध असतात, गोलाकार असतात, मजबूत असतात, समान आकाराचे हे दात असतात. त्यानंतर आता विकृती पाहिजे जातात आपल्याला, दंताचे विकृत स्वरूप. आता विकृत स्वरूपमध्ये काय, साधारणतः 4थ्या महिन्यात दात हे यायला सुरुवात होतात, म्हणजे 4 महिन्यापासून दात यायला सुरुवात होतात. दात कमी असणे, दात अधिक असणे, एकदम सफेद असणे म्हणजे पांढरट असणं, त्यामध्ये दाताचा वर्ण किंचित पिवळा असतो, तसेच दाताचा वर्ण काळा असणे, असे प्रत्येक दाताची हिरडी वेगवेगळी न दिसणे हे दाताचे विकृत स्वरूप मानले आहे. आता काय सांगितलं, एक सांगितलं स्वरूप ह्याचं विकृती काय सांगितलंय, सामुद्र म्हणजे यात काय सांगितलंय की यामध्ये दंतक्षय होतो, दात किडतात, दात खळगे निर्माण होतात, पडतात. तसंच संवृत्तमध्ये काय, दात हे अपवित्र असतात, जेणेकरून त्यावर किट्ट फार साचते व ते मलिन होतात. तसंच तिसरं काय सांगितलंय, विवृत्त. आता विवृत्तमध्ये काय म्हणतात, दात हे होटांनी पूर्णपणे झाकलेले नसतात म्हणून हे रोगग्रस्त व मलिन बांधतात. तसं दंत संपतमध्ये काय सांगितले की आचार्य काश्यपांनी काय सांगितलं, 4थ्या महिन्यात ते 7व्या महिन्यापर्यंत येणारे दात हे दोषपूर्ण मानले आहेत व 8व्या महिन्यात येणारे जे दात असतात ते सर्वश्रेष्ठ मानलेले. जे 8व्या, असा पण MCQ येऊ शकतो आपल्याला की कोणत्या महिन्यात येणारे हे दात सर्वसंपन्न असतात, ते 8व्या महिन्यात येणारे सर्वसंपन्न असतात, अशा प्रकारे. आता दंत परीक्षणाचे महत्त्व काय सांगितलं आपल्याला, का म्हणून आपण दंत परीक्षण केलं पाहिजे. त्यामध्ये एक काय पहिलं की रोगी परीक्षण करताना कायमचे दात हे दात केव्हा आले हे विचारावे, मग दात केव्हा उगले ते विचारावे यांना. त्यानंतर अस्थि दौर्बल्यामुळे कायमचे दात हे खूप उशिरा येतात, तर साधारणतः वयाच्या 8व्या वर्षी सुरुवातीचे दात पडून नवीन दात यायला प्रारंभ होतो. त्यानंतर दुसरं काय सांगितलं, दाताची संख्या किती आहे ते पाहावे, काही दात पडले असल्यास ते किती व कशामुळे पडले याची नोंद करावी. तसंच कृमीदंत, आदिदंत, दंतस्फुटन इत्यादी विकृती आहेत का ते पाहावे. तसंच चौथं काय सांगितलं, दंतवर्ण कसा आहे, दंत धावनार्थ काय वापरतो, किती वेळा दंत धावून करतो याची नोंद करावी. हे झालं आपलं परीक्षणाचं महत्त्व. आता आपल्याला सुरू करायचं आहे केशशारीर. केशशारीमध्ये उत्पत्ती कशी सांगितली केशाची, आचार्य वाग्भट काय सांगतात, गर्भावस्थेत 6व्या महिन्यात केसाची उत्पत्ती होते. इकडंच काय पाहिलं होतं आपण, आचार्य शारंगधर काय म्हणतात की वगैरे की 8व्या महिन्यात काय सांगतात, जे सर्वसंपन्न दात आहेत ते 8व्या महिन्यात यायला लागतात. तसं केश काय सांगितलंय, आचार्य वाग्भट काय म्हणतात की 6व्या महिन्यात जे येणारे दात आहेत ते केसाची 6व्या महिन्यात केसाची उत्पत्ती व्हायला सुरुवात होती. तसंच पुढं काय सांगितलंय आपल्याला की प्रौढ अवस्थेमध्ये पुरुषात शुक्र धातूच्या प्रभावाने चेहरा, काक, त्यानंतर गुदांग म्हणजे ह्यावर गुप्तांग वगैरे असे केस उत्पन्न होतात. तसंच स्त्रियात मासिक रजस्त्राव सुरू झाल्यानंतर काक, गुप्तांग वगैरे ह्याच्यावर केस याला उत्पन्न होतात. तसंच पुढं काय सांगितलं आपल्याला की आचार्य वाग्भट काय सांगतात, केश ही अस्थि धातूचा मल आहे, तसंच हे मज्जा धातूचा उपधातू आहे, आचार्य शारंगधर सांगतात. तसंच काय सांगितलंय, केश कसं आहे की स्थानानुसार केसाचे नामकरण कसं आहे, केश डोक्यावरील केस म्हणतो, त्वचेवरील केसला लोम म्हणतो, आणि पुरुषाची दाढी व मिशी यांना काय म्हणतो, शमश्रू म्हणतो आपण ह्याला. तसं प्राकृत स्वरूप पाहायचं आपल्याला, प्राकृत स्वरूप काय केसांचं, डोक्यावरील केस हे सुटा म्हणजे गुंतलेले नसणे, केश मऊ असणे, अल्प असणे, चमकदार, केसांची मुळे भरकट असणे, केसाचा वर्ण काळा व प्रशस्त मानला जातो, हे प्राकृत स्वरूपमध्ये. आता यामध्ये विकृतमध्ये काय पाहिलं आपल्याला की काय सांगितले की काय पुढं काय की जे वात प्रकृती केस कसे असतात, प्रकृतीनुसार केस कसे असतात, की वात प्रकृती केश लोम हे अल्प प्रमाणात खरखरीत व स्फुटिक असतात. तसं पित्त प्रकृतीमध्ये केश अल्प प्रमाणात मऊ आणि पिंगट वर्णाचे असतात आणि अकाली केस पांढरे होतात. तसंच कफ प्रकृतीमध्ये काय होतं, केश दाट असतात, लांब, मजबूत, स्निग्ध, काळे असतात. तसे याशिवाय मेदसार व्यक्तीमध्ये केश व लोम हे कसे स्निग्ध असतात. आता केश परीक्षणाचे महत्त्व काय सांगितलं आपल्याला की केश अस्थि धातूचा मल असल्यामुळे अस्थि व स्रोतसाच्या परीक्षणात केश परीक्षण केले जाते. म्हणजे केसावरून आपण अस्थि व स्रोतसमध्ये यामुळे आपण परीक्षण करू शकतो, म्हणजे केसावरून अस्थि व स्रोतसाचं परीक्षण करू शकतो. त्यामुळे केसाच्या स्वरूपावरून दोष निश्चिती व व्याधी निश्चितीस मदत होऊ शकते. आता पुढं काय सांगितलंय, केस हे अस्थि धातूचा मल असल्यामुळे अस्थिक्षय झाल्यास त्याच्यावर परिणाम केसावर होतो व केस गळतात. जर शरीरामध्ये अस्थिक्षय जर झाला तर केस गळतात. हे एक याचं परीक्षणाचं महत्त्व आहे. तर आपण बरेचसे असे क्लिनिकलमध्ये पाहिलं असेल, बऱ्याच विद्यार्थ्याचे वगैरे केस वगैरे गळायला सुरू होतात. तर त्यामुळे मेजर सिम्पटम असतो की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होणं, आणि कॅल्शियमची कमतरता झालं म्हणजे अस्थिचा क्षय होणं, आणि अस्थिचा क्षय झालं म्हणजे केसमध्ये वगैरे गळणं आपल्याला सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण केश, नख, दंत, शरीर पूर्ण हा चॅप्टर झालेला आहे.
तर हा चॅप्टर आपल्याला SCQ म्हणजे यावर दरवर्षी एक SCQ पाहायला मिळतो. त्यामध्ये तुम्हाला केसचं काय उत्पत्ती, त्यानंतर प्राकृत विकृत स्वरूप आणि परीक्षणाचं महत्त्व हे आपल्याला विचारतं. कधी कधी विचारलं तर एक विचारतील, नाही तर जर आला तर 3 वर सुद्धा, की मागच्या वर्षी 2024ला असा प्रश्न आला होता केश, दंत, नख, शारी, म्हणजे असं पूर्णच आलं होतं की तिन्हीचं लिहा म्हणून. तर तुम्हाला यावर 100% म्हणजे SCQ पाहायला मिळणार आहे आणि हे तुम्ही फिक्स प्रिपेअर करून जायचं. चालतं, भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.